काय करते तू? नाही नाही तुला कंटाळा येत नाही? नाही दवाखान्यात कंटाळा येत नाही? नाही कधी कधी जायचं घरी? मला नाही भाई. तर मला घरी जायचं आहे. तू राहते इथेच. मी नाही खाणार. अरे पण मला वैताग आलाय हॉस्पिटलला आता. किती हॉस्पिटल, किती टेस्ट, किती काय. पण काय झालं टेस्ट तर करावं लागेल ना. पण तू रडते ना लगेच इंजेक्शन मी लावल्यावर. कुठं बोलते आणि तू रडते ती भरपूर. किती ना आता चलते बघा. अच्छा तू रडतेस नाही. नाही बरं नेक्स्ट टाइम मी रडायला लागली ना की तुम्ही सगळ्यांना दाखवते बरं. ठीक आहे ठीक आहे. जातो. बरं पण घरी कधी जायचं आता? मला सांग, सुट्ट्या संपल्या आपल्या. एप्रिल महिना संपला आपला. आता मे महिना आला. जून महिन्यात परत स्कूल स्टार्ट होईल. कधी जायचं घरी? काय माहित. तू बरी कधी होणार? आता झाले ना बली. हे बघ हे बघ हे बघा हे बघा. घरी बरी खरं? हा म्हणजे आपण इथे वेकेशनला आलोय. हा समर वॅक्सिनला आले. बरं कोणत्या हॉस्पिटलला आले तुला माहिती आहे? माहिती आहे ते यम KEM ते यम हॉस्पिटल. हॉस्पिटल. बरं तुला माहिती आहे कुठे आहे ते KEM हॉस्पिटल? मला नाही माहित. मुंबई. कुठे आहे? मुंबई. म्हणजे आपण सुट्ट्यांमध्ये मुंबईची भ्रमंती करतोय. अय्यो. तो इट्स ओके नव्या. शी विल बी फाईन. तशी फाईन आहे काही दृष्टीने, पण जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व नाही आहे. टेस्ट चालू आहेत. काल मेकअप स्कॅन झाला. रोजच्या रोज ब्लड घेऊन रोज नवनवीन टेस्ट आहेत अजून. आणि बघूया अजून कॅप्सूल टेस्ट आहे जो तिच्या पोटामध्ये कॅमेरा जाणार आहे. बघूया आपण. निष्पन्न काहीच होत नाही आहे. गाठ दिसते, जखमा दिसत आहेत, बट अजूनही काही निष्पन्न नाही की ते का आहे, कशामुळे आहे. बघूया कधी होईल, काय होईल ते आपल्याला समजेल. लवकरात लवकर काही गोष्टी समजल्या तर खूप बरं होईल. नाही समजत आहे. कधी कधी वाटतं इथून सोडून खरंच घरी निघून जावं. नको हे सगळं, पण पुन्हा असं वाटतं की 10 वेळा परत हॉस्पिटलला यायला नको. एकदाच काय असेल तर फायनल आपण सगळं करून टाकूया. तर कितीही वेळ लागावा, इथून निघायचं नाही आता. कारण KEM म्हटलं की हे प्रत्येक गोष्टीत नवनवीन काहीतरी शोध करतायत की ते का आली, कशामुळे आली गाठ आतड्यामध्ये. कारण CT स्कॅन केले दिसते, सोनोग्राफी दिसते, मेकल स्कॅन केले तर त्यामध्ये रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण गाठ दिसते. तर का आहे, कसली आहे, काही बघूया अजून नवनवीन काय बघायला मिळते. कारण कधी वाटलं नव्हतं की आयुष्यात हे असं काही बघायला मिळेल. कारण आपण कसं म्हणतो, आपण नॉर्मल लाईफ जगत असतो. तर ठीक आहे ना, पण आपल्यासोबत काहीतरी अशा काही गोष्टी होतील असं वाटत नव्हतं. कारण आपलंही लाईफ गेलेलं आहे, आपलंही लहानपण गेलं आहे कधी काय. पण आजकालचं खरंच खानपान, या लाईफस्टाईल, या हवा खूप विचित्र होत चाललेलं आहे. की माझीच मुलगी नाही, खूप अशी लोकं आहेत, खूप अशी लहान मुलं आहेत, भरपूर आजारी पडत आहेत. ते फक्त या हॉस्पिटलला आल्यावरच समजतं. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये राहतो ना, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला नाही समजत. हे आजारपण हे सगळं दिसत नाही. कोणाची लिव्हर डॅमेज आहेत, कोणाच्या आतड्या डॅमेज आहेत, कोणाच्या आतड्या पूर्ण पॅक झालेल्या आहेत, कोणाला गिळता येत नाही आहे, कोणाच्या वरच्या आतड्या मोठ्या आहेत, कोणाच्या खालच्या आतड्या छोट्या आहेत. खूप असं मूत्रपिंड खराब आहे, स्वादुपिंड खराब आहे, पाणी. आणि सहसा लहान मुलांच्याही पोटात पाणी, म्हणजे लिव्हरमध्ये पाणी वगैरे होते. खूप गोष्टी इथे बघायला मिळाल्या. अक्षरशः अंगावर काटा येतोय. खूप सो आपण त्या बाकीच्या गोष्टी काही सुधारू शकत नाही. कारण आपण आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. बघतोय, करतोय. डॉक्टर्स पण बऱ्यापैकी आहेत, चांगले तज्ज्ञ आहेत. खूप अशा नवीन सगळ्या टेस्ट करत आहेत की जेणेकरून पटकन सगळ्या गोष्टींचा सुगावं लागावं की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर पैसे खूप जात आहेत. अरे बिचाऱ्यांनो, ज्यांना वाटतं KEMला खर्च नाही आहे, त्यांना मी सांगू इच्छिते KEMला खर्च होतो. 1-2 लाख रुपये खर्च हा हमखास होतो. खरं तर इथे गरीब माणूस येतो, आता खर्च नाही होत या देशाने, पण इथे खर्च होतो हे लक्षात असू द्या. आणि इकडून तिकडून जुळवही करावीच लागते. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्हाला हे योजना मिळेल, ती योजना मिळेल, तसंही नाही होत. प्रत्येकाला योजना मिळते असं नाही आहे. प्रत्येकाच्या डॉक्युमेंट्समध्ये जरा जरी कुठेतरी चूक असेल या काहीतरी प्रॉब्लेम असेल तर खूप प्रॉब्लेम होतो. आमचाही तसंच झालेला आहे. थोड्याशा काही डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आहे असं वाटतं आहे. सो तेही मुश्किल आहे. म्हणजे पैसे नसतात, ते आपल्या जवळून
आपल्या खिशातून काढावे लागत आहेत. तर गरीब माणसाचं इथं मुश्किल आहे, अरेंजमेंट करावी लागते. असंच आमच्या बाजूला एक पेशंट आहे, त्यांची अरेंजमेंट झाली नाही, त्यामुळे त्यांचं ऑपरेशन पेंडिंग आहे. म्हणजे गरीब माणसाचं काम नाही आहे इथे, खरंच नाही आहे. आणि जरी चॅरिटी वगैरे तुम्हाला ट्रस्टकडून घ्यायची म्हटलं तरी मरणाच्या फेऱ्या लागत आहेत. एका पेशंटजवळ इथे 4 माणूस पाहिजे. सोपं नाही आहे की. मला वाटतं एखादा सोबत जो असेल ना, त्यासोबत पेशंटसोबत एक असतो, एक फिरायला असतो, एक औषधं आणायला असतो, म्हणजे खालीवर करायला. आणि एक काही तुमचा असेल तर सामानाजवळ, कारण सामान मला वाटते बोजाच पूर्ण घेऊन इथं यावं लागतं, कारण घरी येणं जाणं जमत नाही. रिस्की काम आहे. कधी कधी वाटलं होतं तुम्हा सगळ्या व्ह्युअर्सकडून मला मदत मागावी लागते की काय असं, पण करतो आहे आम्ही हँडल. माझे मिस्टर म्हणाले की नको, करूया आपण, जेमतेम जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण प्रयत्न करू, आपल्याला जसं होईल तसं करू. कारण तुम्हाला सांगितलंच की लास्ट म्हणजे इयरमध्ये जुलैमध्ये काय प्रॉब्लेम्स माझ्यासोबत झाले, ते आमच्या फॅमिलीसोबत झाले. सो खूप प्रॉब्लेम्स आहेत. असं वाटत होतं की काय हेल्प मागावी लागते की काय, पण नाही, जोपर्यंत जमते तोपर्यंत प्रयत्न करू, स्वतः उभं करण्याचा प्रयत्न करू. तर जर गरज पडलीच तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना सांगेन मी. तर चलो, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. अशी चांगली हसते, पण जेव्हा दुखायला लागतं ना, त्याचा चेहरा बघायचा तिचा. चलो टाटा. है ना, काय करू.